पदवी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया संपत आली आणि आता कुठे महाराष्ट्र सरकारला जाग आली आहे। अल्पसंख्याक कॉलेजांमधील अल्पसंख्याकांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवा जी.आर. काढलाय। त्यामुळे प्रवेशाचा घोळ आणखी वाढणार आहे। ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर विशेषतः मराठी मुलांवर अन्याय होणार आहे। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पदवी कॉलेज प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि कॉलेज व्यवस्थापन सुटकेचा निश्वास सोडत असतानाच राज्य सरकारला जाग आली। मुंबईतील जवळपास 90% अल्पसंख्याक कॉलेजेसमध्ये प्रवेशाची तिसरी फेरी सुरू असताना अल्पसंख्याक कॉलेज प्रवेशाबाबत सरकारनं नवा जी.आर. काढला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अल्पसंख्याक कॉलेजमधील 43% जागा अल्पसंख्याक कोट्यातून भराव्या लागतात। पुरेसे अल्पसंख्याक विद्यार्थी मिळाले नाही तर ओपन कॅटेगरीतून जागा भरल्या जातात। त्यानुसार अनेक कॉलेजेसनी यंदा याच पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया राबवली। मात्र आता नव्या जी.आर. नुसार अल्पसंख्याक कोट्यातील जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनीच भरल्या पाहिजे। विशिष्ट अल्पसंख्याक वर्गातील विद्यार्थी मिळाले नाहीत तर अन्य धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधूनच या जागा भरल्या जाव्यात असे आदेश काढण्यात आले। मुंबई विद्यापीठानेही या नव्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत। याच्या पुढे जी कार्यपद्धती आहे ती शासन निर्णयाप्रमाणे करावी अशी अपेक्षा आहे। म्हणजे पुढचा जो राऊंड आहे तो या नियमाप्रमाणे जर मायनॉरिटीचे विद्यार्थी उपलब्ध नसतील तर मग ह्या शासन निर्णयामध्ये जी कार्यपद्धती दिलेली आहे त्यानुसार त्यांनी कारवाई करायला पाहिजे। राज्य सरकारच्या या निर्णयावर कॉलेज प्राचार्यांच्या संघटनेनं जोरदार आक्षेप नोंदवलाय। सर्व कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया संपत आली असताना पुन्हा प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची? प्रवेश सुरू करण्याआधी हा जी.आर. का काढला नाही असा सवाल प्राचार्यांनी केलाय। जी.आर. अल्पसंख्याक विभागाने जो काढलाय तो 18 जूनला काढलेला आहे। 19 जूनला आमची पहिली मेरिट लिस्ट लावली आम्ही। हा जर जी.आर. काढायचा असेल तर पूर्वी काढायला पाहिजे होता, मायनॉरिटी कॉलेजला लक्षात आलं असतं। कारण आता हा जी.आर. काढून इम्प्लिमेंट करणं फार अवघड जाईल, कारण ऑलरेडी सेकंड राऊंडमध्ये रेप्युटेड कॉलेजचे ॲडमिशन झालेले आहे। या मुद्द्यावरून आता विद्यार्थी संघटनाही आक्रमक झाल्यात। गुणवंत मराठी विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचं मत युवा सेनेनं व्यक्त केलंय। युवा सेना याबाबत पाऊल उचलणार नाही, आम्ही उद्या यातलं सर्व जे काही यातले बारकावे आहेत, कशा मुलांना त्रास होईल, कसा कॉलेजला त्रास होईल, आता या घडीला ही प्रक्रिया राबवण्यासाठी आम्ही उद्या राजेश टोपेंची भेट घेऊ, त्यांना समजवण्याचा तो प्रयत्न करू की कशा पद्धतीने हे रिझर्वेशनचा दुरुपयोग केला जाईल। सध्या अल्पसंख्याक पदवी कॉलेजमध्ये राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेनुसार 15% जागा मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात। उर्वरित 43% जागा अल्पसंख्याक कोट्यातून, 21% जागा आरक्षित प्रवर्गातून तर केवळ 21% जागाच खुल्या प्रवर्गातून भरल्या जातात। सरकारच्या नव्या जी.आर.मुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर म्हणजेच मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अल्पसंख्याकांना खुश ठेवण्यासाठी तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, अशी शंका घेतली जाते। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।